श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थांच्या आलेल्या सुंदर अशा अनुभवांमध्ये. त्याचबरोबर प्रत्येक स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थांच्या सेवेत आलेले सुंदर सुंदर अनुभव हेच आपल्या चॅनलवरती शेअर केले जातात आणि ते देखील भक्तांच्या स्वशब्दामध्ये त्यांचे अनुभव त्या स्वतःच सांगत असतात. आणि स्वामींचा साक्षात्कार काय आहे, स्वामी स्वतः एखाद्या भक्ताच्या आयुष्यात आल्यानंतर कोणते आणि कशा प्रकारे चमत्कार करतात हेच प्रत्येक स्वामी भक्ताच्या तोंडून त्यांचे अनुभव हे ऐकायचे आहेत. त्यामुळे काहींच्या मते असं असतं की काही खरे अनुभव आहेत की खोटे अनुभव आहेत, परंतु ज्या त्या भक्तांच्या तोंडून जेव्हा अनुभव ऐकतात ना तेव्हा ते 100% खरेच असतात. त्यामुळे सुंदर सुंदर जर स्वामींचे अनुभव ऐकायचे असतील तर आत्ताच भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जो स्वामींचा व्हिडिओ आवडेल त्याला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे मीना नंदकुमार देवकते असे आहे आणि त्या राहणाऱ्या सोलापूर जिल्हा येथील आहेत. चला तर मग ताईंचा अनुभव ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनुभव सांगायचा होता हो तुम्हाला, त्याच्यामुळे फोन केलता. हो हो. फोटो पाठवले बघा तुम्हाला. बरं बरं चालेल. नाव सांगायचंय का ताई? नाव का? मीना नंदकुमार देवकते. हा हा. सांगायचं असेल तर सांगा, नसेल सांगायचं तर राहिलं तरी पण चालतं, नाही सांगितलं तरी चालतंय. हा. जिल्हा तालुका काय सांगायचं? हा? जिल्हा कोणता येतो ताई? पाठवलंय तुम्हाला. पाठवलंय व्हय? हा. बरं. कशा आला ताई तुम्ही स्वामी सेवेत? मी अचानकच असं मनात आलं माझ्या स्वामी प्रकटच्या दिवशी. हा हा. हा. मोबाईल वरती मग पाहिलं. मला स्वामी प्रकट दिवशी ते निवेद ते ठेवायचं होतं, पण आमच्या घरात ते मूर्तीच नव्हतं, फोटो नव्हतं, काय नव्हतं. हा मग मिस्टरांना विचारलं मग आणायचं का ते फोटो. हा. मग ते म्हणले आण म्हणल्यावर मी रामनवमीच्या दिवशी मूर्ती आणलं. हा हा. अरे वा. हा. रामनवमीच्या दिवशी मूर्ती आणल्यावर हा परत 11 गुरुवार केलंय उपास. हा. हा. मग ते मला अनुभव आलाय. मी सांगितलं तुम्हाला, फोटो पाठवले 2 हा. दिव्यामध्ये, फोटोमध्ये. ते सगळं अनुभव आल्यामुळे तुम्हाला पाठवले. हो, म्हणजे काय स्वामींचं चित्र बनलंय का दुसरं कशात? ती विठ्ठलाचं मूर्ती बनलं होतं त्याच्यात. ती आता फोटो काढून घेतलं होतं मी. आज सगळं बघितलं तर समजा गेलंय, ते पांढरं झालंय. हा हा हा. हा. नाही, खूप छान अनुभव येतात स्वामी सेवेत. किती दिवस झालं? म्हणजे असं 2-3 महिने झालं बघा, एप्रिलपासून. म्हणजे आताच्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवसापासून तुम्ही आलाय का सेवेमध्ये? हो हो. हा हा हा. अरे वा. हा. काय काय करतात ताई स्वामी सेवा? मी 11 माळी जप करते, तारक मंत्र आणि 21 ती काय पारायण करते. पण आमुष्या असल्यामुळं करावं का नको वाटायला लागलंय. मग आज केलं, उद्या करू नाही म्हणलं. हा हा हा. दररोज पूर्ण ग्रंथच वाचता का स्वामी चरित्र सारामृत? ग्रंथ नाही, असं एक एक अध्याय वाचते. हा हा. हा. स्वामी चरित्र सारामृत ते पुस्तक आणलंय पंढरपूरवरनं. हा. अरे वा. हा हा. मग ते पंढरपूरवरनं आणल्यावर त्याच दिवशी आणलं मी. हा हा. हो. पंढरपूरला म्हणजे मूर्ती आणायला गेला त्यावेळेसच का? मूर्ती इथनं आणली कर्कमला. हा. आणि पुस्तक आणि माळ ते पंढरपूरवरनं आणलं. मुलीचे देवदेव होते ते त्या दिवशी, हा 23 तारखेला. हा हा. अरे वा. हो. त्यामुळं आता व्हिडिओ तुमचं पाहत होते मी मोबाईलवर. हा मग तुमचा नंबर दिसल्यावर अनुभव शेअर करावा म्हणलं. हा हा हा.
हम्म. चालेल. तुम्हाला घरामध्ये काय बदल वगैरे जाणवतो का स्वामी घरात आल्यापासून? हो हो जाणवतो. हां, हां, हां. अरे वाह! छान आहे ना, स्वामींनी तुम्हाला निवडलं म्हणायचं सेवा करण्यासाठी. हो. अचानकच तुमच्या मनात आलं म्हणजे स्वामींना वाटलं असेल या ताईंच्या घरी जावं. हा अक्कलकोटला पण जाऊन आले मी. अरे वाह! लगेचच हम्म. अक्कलकोटला पण बोलवलंय तुम्हाला. 7व्या गुरुवारीच अक्कलकोटला बोलवून घेतलं स्वामींनी. हां, हां. किती गुरुवार केले? आता 10वा आहे, येईल ती 11वा आहे. म्हणजे 2 गुरुवार पाळले आलते ना मला, हां, हां. अडचण आलती. हां, हां. आणि ती सोडून दिले 2 गुरुवार. हं, हं. तसं 10वा आहे आणि आता गेले ती 10वा आहे आणि येईल ती 11वा आहे. हां, हां. म्हणजे काय पाहिजे म्हणजे तुमची इच्छासाठी तुम्ही गुरुवार केलं का आपलं असं स्वामींची सेवा करायची? असंच मनातच मला प्रकट झालं की मी 11 गुरुवार करावं म्हणून. होय. अरे वाह! म्हणजे स्वामींनी तुमच्याकडून सेवा घ्यायला लगेचच सेवा करून घ्यायला म्हणजे सुरुवात माझ्या मनात असं प्रकट झाले की मूर्ती पण आणायची लगेच आणि सेवेत पण यायचं हं. आणि लगेच अक्कलकोटला पण जाऊन यायचं. ते सगळं घडवून घेतलं स्वामींनी. हो ना, हो ना. हां. अक्कलकोटला म्हणजे तुम्ही तुमच्या मनाने घरच्यांबरोबर गेला का एकटंच गेला? त्या घरच्यांना विचारलं होतं मिस्टरांना हां, जाऊ का म्हणून. हां, जा म्हणल्यावर वडिलांना घेऊन गेले मी तिकडनं हां, माहेरावरनं. हां, हां. अरे वाह! हं. तुमचं भाग्य खूप चांगलं आहे बरं का ताई. तुम्हाला लगेच स्वामींनी अक्कलकोटला पण बोलवलं. हो. आणि मिस्टर खूप दारू पीत होते ना, मग त्यांचं पण दारू सुटली. सुटली? हां. अरे वाह! म्हणजे काय तुम्ही औषध वगैरे दवाखाना चालू होता का काय काय? सुद्धा नाही, काय सुद्धा नाही. एवढंच केलं मी स्वामी चरित्र सारामृतची वाचन केलं आणि 11 माळी जप आणि हे तारक मंत्र. तीर्थ वगैरे देत होता का त्यांना? हो. किती वेळा 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि तीर्थ द्यायचा का? हो. अरे वाह! किती दिवस दिलं तरी अंदाजे? अंदाजे दिला असं असं कवा तर द्यायचं, कवा द्यायचं नाही, कवा द्यायचं, कवा द्यायचं नाही. होय. असं ते अरे वाह! घेत नव्हते ना, मनापासून घेत नव्हते ते. मी हां, हां. पाण्यात ओतून, स्वयंपाकात ओतून द्यायचे. म्हणजे त्यांना न माहीत होता. हां. अरे वाह! बघा असं. स्वामींची लीला खरोखरच ताई तुमच्यावर खूप मोठी आहे. भाग्यवान आहात ताई तुम्ही. भाग्य नाहीतर आणि त्या फोटोमध्ये पण बघा ना लाल हे रेष पडलंय आणि हां, त्याच्यामध्ये विठ्ठलाचं मूर्ती शनिवारच्या दिवशी मला बघितलं मी. गुरुवारचं पूजा मांडलं हां, हां. आणि शुक्रवार गेलं आणि शनिवारी बघा ती लाल झरत झालं. मी म्हणते सगळं कुंकवाचं ते काय झालंय काय की मग मागं बघते तर सगळं अक्षय पडलेलं ते. हां, हां. बापरे! नाहीतर ताई हो. मी माझ्या अनुभवात असं ऐकलंय, की कितीतरी लोकं काय-काय सेवा करतात वेगळी, नंतर हं. दवाखाना करतात, कुठे-कुठे जाऊन औषधं घेतात, परंतु त्यांच्या मिस्टरांची दारू सुटत नाही. आणि हो. बघा सेवा मनापासून आणि विश्वासाने सेवा असते ना, की काहीही होऊ शकतं ताई. हो. विश्वासानं मनापासूनच केलतं मी. हां. पण मला अनुभव आले समजा म्हणून तुम्हाला अनुभव शेअर करावा म्हणलं. हां, हां, हां. मग नंबर तुमच्या YouTubeवर मी बघितलं ना, नंबर घेतला आणि फोन केलता. हां, हां, हां. तुम्ही व्यस्त होता त्याच्यामुळं म्हणलं आता फोटोच पाठवावं. हां, हां. नाही 2 पाठवलेत, एक दिव्यातले हां. आणि एक फोटो पाठवले. दिव्यात पण चंद्र, एक कवा फुल उगवतंय. नाहीतर बघा ना, म्हणजे मला या म्हणजे लगेचच मिस्टरांची दारू सुटली याचं खूप विशेष वाटतंय ताई. हो. म्हणजे तुम्हाला म्हणजे जे काही टेन्शन वगैरे असतंच आमच्या की घरात ना जेवढं असं सगळं भांडण तंटत सारखं चालूच होतं. आता काही सुद्धा नाही. आता सगळं कमी झालंय. हां, हां. अरे वाह! म्हणजे ते जडच होतं ना, जे खोड होतं ते दारू पिण्यामुळेच भांडणं वगैरे लागत होती ना, तेच बाहेर काढलं स्वामींनी. हो, हो. बरं झालं. खरोखरच ताई तुम्ही खूप भाग्यवान आहात. म्हणजे स्वामींनी तुम्हाला नियोजन करून सेवेत घेतलं, पण तुमच्या अडचणी, दुःख सर्व काही दूर केलं ताई. हां. मग ते म्हणलं उद्या 21 अ, 5वा अध्याय झालाय, 6वा अध्याय आहे. उद्या अमावास्या आहे म्हणलं कसं काय वाचायचं का नको? ते विचारावं म्हणलं. हां, वाचा ना. काही नाही, हरकत नाही. एका अमावास्या दिवशी जरी आता तुम्ही दररोज वाचता ना एक-एक अध्याय? हां. 4 अध्याय झालेत. 5 अध्याय झालाय आजचं धरून. हां, उद्याचं हां. 6वा आहे. हां, हां, हां. मग चालतं, चालतं. त्याच्यामुळंच मला चिंता पडलं होतं. मग तुमचा नंबर पाहिल्यावर फोन हां, केला. हां, हां. नाही चालतो काही प्रॉब्लेम नसतो. तुमचा एक-एक अध्याय वाचताय म्हटल्यानंतर नाही काय प्रॉब्लेम.
बरं फक्त चालतंय. आपला सुतक, मासिक पाळी वगैरे याच्यामध्ये फक्त वाचायचं नाही. सेवा हो करायची नाही, देवपूजा वगैरे. बाकी असं मग एरवी दररोज एक एक अध्याय वाचताय तर वाचलं तरी चालेल. पण वेळ भेटला ना की पुन्हा 3-3 अध्यायाला सुरुवात करा. मग आताशी सुरुवात झाली. पहिलं महिनाभर ते 21 अध्याय केलं महिनाभर. हा, एक एक अध्याय 21 अध्याय बरोबर होतं. हा महिनाभर झालं ते. मग आता म्हणलं 21 दिवसात करून बघावं ते गुरुपौर्णिमेपर्यंत. हा हा. नाही छान सेवा करताय ही खूप छान आहे. आणि जेव्हा तुम्हाला असं म्हणजे वाचायला अवघड जाणार नाही ना, खूप सोपं वाटेल त्यावेळेस दररोज 3-3 अध्याय वाचले. पहिल्यांदा गेलं मला अवघड. मी हा. काही सुद्धा शिकलेली नाही. पहिली ती दुसरी झाली असेल बघा पहिली माझी. होय, अरे वा, तरी पण एवढं हा तुम्ही ग्रंथ वगैरे वाचताय. हो खूप छान आहे ना, एवढं वाचणं पण ना सोपं आहे का सांगा बरं. हा. मग आता म्हणलं दररोज एक एक अध्याय वाचायचं. पण उद्या अमावस्या असल्यामुळं मला प्रॉब्लेम पडलं होतं ते वाचायचं का नको म्हणून. हा हा हा. नाही काही हरकत नाही, वाचलं तरी चालेल. चालतंय. हा चालेल, खूप छान अनुभव आहे ते. शेअर करायचे ठेवू ना. का? हो चला, श्री स्वामी समर्थ. समजतं ताई.